धुले जिला सकल मराठा समाज ने आज मासजोग में संतोष देशमुख की हत्या के लिए मौत की सजा सहित विभिन्न मांगों को लेकर विरोध प्रदर्शन किया। मसजोग के सरपंच संतोष देशमुख की बेरहमी से हत्या कर दी गई है। हालांकि घटना को करीब 20 से 25 दिन बीत चुके हैं, लेकिन अभी भी सभी आरोपियों का पता नहीं चल पाया है। घटना की जांच सीआईडी को सौंपी गई है और सीआईडी भी अब तक पूरे आरोपियों का पता नहीं लगा पाई है। मामले के मुख्य संदिग्ध वाल्मीकि कराड़ ने भी खुद को सीआईडी के सामने आत्मसमर्पण कर दिया है। आरोपियों को जल्द से जल्द मौत की सजा देने की मांग को लेकर विरोध प्रदर्शन किया गया है। आरोपीला फाशीची शिक्षा आरोपीला फाशीची शिक्षा मस्साजोग येथील आमचे समाज बांधव आदरणीय सरपंच संतोष भैया देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली, या हत्येमागे आरोपी वाल्मीकि कराड याच्या मार्गदर्शनाखाली आणि याच्या मास्टर माइंडने हा खून झालेला आहे। या खुनातील आरोपी अद्यापही फरार आहेत। अजूनही शासन यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही आणि वाल्मीकि कराडला अटक झाल्यानंतर त्याच्यावर आतापर्यंत 302 चा गुन्हा दाखल झालेला नाही आहे। तो लवकरात लवकर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या घटनेमध्ये वाल्मीकि कराडला सहआरोपी केलं गेलं पाहिजे अशी आमची सकल मराठा समाजाची मागणी आहे। आणि त्या व्यतिरिक्त परत जोपर्यंत ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील। आणि या घटनेचा जोपर्यंत निकाल लागत नाही कोर्टामध्ये तोपर्यंत धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात जरी घेतला आहे तरी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री यांना करण्यात येऊ नये अशी आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत। जय जिजाऊ जय शिवराय।